कीर्तन 7वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. देव कोण याचा आपण विचार करू. प्राणीमात्र जीवांना दुःख नाहीसे करवायचे आहे. ते दुःख कर्मबंधनाने लागले आहे. जीवाला शांती सुखाची इच्छा आहे. दुःखाची जन्मभूमिका बुद्धिभेद द्वैतयुक्त ज्ञान झाले आहे. कर्म व कर्ता हे दोन झाले आहे. शांती सुख अभेद वस्तूच्या ठिकाणी आहे. ती शांती देण्याचे ज्ञान गुरुजवळ आहे. म्हणून गुरु हृदयस्थ परमात्म्याचे ज्ञान करून देतील. ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही पासून गुरुचे स्थान श्रेष्ठ आहे. त्या शांतीपदाचा ज्यांनी शोध केला ते गुरुस्थान आत्मा. जगासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिके. ते रूप ओळले पंढरीसी देखा अद्वैताची शाखा तोडी येली. सनकादिकांनी जगाच्या तरुणोपायाकरिता तारक स्थान निवडून काढले. ते विवेका वाचून सापडणार नाही. ते फार खोल आहे. ते ब्रह्मपद कोठे आहे तर सर्व ठिकाणी व्यापक आहे. त्या अद्वैताची शाखा तोडून पंचभूताच्या ठिकाणी तरुणोपायाकरिता रोवून टाकले. पंढरी कोणती तर पंचमहाभूतात्मक देह व जी व्यापक वस्तू भरली आहे तो आत्मा विठ्ठल होय. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत नाही याचा बोध विष्णूंनी व शंकरांनी केला. म्हणून अनादि स्वयंभू दोनच गुरु आहेत. बुद्धीच्या ठिकाणी फरक आहे. त्या भावनेची बुद्धी जगाच्या ठिकाणी नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. दुसऱ्या कोणत्याच साधनाने जग तरणार नाही. तर जो कोणी या वस्तूचा विवेक करेल तो तरेल. सांगा देव काना होती निर्जीव चालविल्या भिंती. त्यांना देव म्हणावे व ज्यांनी आपल्या बुद्धीने स्थान शोधले त्यांना देव का म्हणू नये. निर्गुण आणि सगुण हे दोन्ही देव आहेत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्या वस्तूला अंत नाही. ते स्थान सर्व देहांत आहे. दृष्टांत. वाद्य फार उत्तम वाजविता येते परंतु सनईची जोड असली तर. तसे निर्गुणाला सगुणाची व सगुणाला निर्गुणाची सहायता पाहिजे. हेच देवाचे स्थान. याच देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहायचे आहे. शांती म्हणजेच मुक्तता. 4 मुक्ती यांनी मिळविल्या. मुक्ती मिळविणे ती कशासाठी ते पाहू. देव देहात पंढरी देहात व वैकुंठही देहातच आहे. भगवद्गीतेत देहातील देवाचे वर्णन केले आहे. आमची देवाविषयी दृष्टी प्रकृतीपर झाली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निवृत्तीचे तटी राहिलो जीव उभा आनंदाचा गाभा देखी येला. पंचभूतमेळ मायेचा गोंधळ दिसते सकळ हृदय जात. काय बोलू वाणी सुखाची ते खाणी उघड नयनी दिसत आहे. तुका म्हणे तेथे मरोनी जन्मलो आपुले पावलो अधिष्ठाना. खरे नसणे याला म्हणावा भ्रम. निरखित निरखित गेलीये पाहता तन्मय झालीये. माया म्हणजे भ्रम. भ्रम कशाने झाला तर एक असून दुसरे दिसणे म्हणजे अविवेकाचे कारण. ही माया विवेक केल्याने नाहीशी होईल. विवेक व अविवेक हे धर्म कोणाचे आहेत तर हे फक्त बुद्धीचे कौशल्य आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ज्ञाना वाचून निवृत्ती प्राप्त होत नाही. ग्रंथात 4 मुक्ती वर्णिल्या आहेत. हे ज्ञान शिकल्या वाचून प्राप्त होणार नाही. सद्गुरूला शरण जाऊन वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. हे ज्ञान सतभूमिकेतील आहे. त्या वस्तूचे ज्ञान तरी परोक्ष रीतीने दर्शित झाले पाहिजे. शुभेच्छा हिलाच म्हणतात. मुमुक्षत्व म्हणजे सलोकता मुक्ती. शुभेच्छा व विचारणा ह्या भूमिकेचा या मुक्तीमध्ये समावेश होतो. संतांनी सरते केले तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येल्या. संतांनी आपल्याकडे ओढून घेतले व पहिल्या व दुसऱ्या भूमिकेत आणले. दुसरी मुक्ती समीपता. हा साधन करण्यास लागला
याचे मन ध्यान धारणच लागले. हिलाच तनुमानसा भूमिका म्हणतात. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखे तोंड विटाळाचे. म्हणजे विषयाचे संकल्प विकल्प दूर करून तो अखंड निधी ध्यासाला लागला. आत्मप्रभा नित्य नवी, करोनिया ठाण दिवी. जो इंद्रियासी चोरून जीवी, तयासीच भावे. कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुक. देखीला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हसो जना, नसो कान ते ठाई. ह्या भूमिकेला सत्वापत्ती असे म्हणतात. तिसरी मुक्ती स्वरूपता. मन रामी रंगले, अवघे मनची राम झाले. मनाची तनु बदलली पाहिजे. गोविंद गोविंद मना लागू हाची छंद, मग गोविंद ती काया, भेद नाही देवातया. मूळ हेच मन गोविंद होईल. आनंदले मन प्रेम पाझरती लोचना, तुका म्हणे अळी जेवी नुरीची वेगळी. या मुक्तीत असंसक्ती व पदार्थ भाविनी या भूमिकांचा समावेश होतो. चौथी मुक्ती सायुज्यता. हिची भूमिका तुर्यावस्था आहे. म्हणजे द्वैतात राहून अद्वैत रक्षण झाले पाहिजे. मध्ये लुटणारे चोर पुष्कळ आहेत. मी योगाभ्यास केला, मी श्रवण केले, वैराग्य केले, माझ्याच कमाईने अपरोक्ष बोध केला, हे अभिमान चोरच आहेत. ते जाण्याकरिता नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. या मुक्तीत जीवशिवाचे ऐक्य होऊन जीवाला पूर्ण समाधान मिळते. तू देव मी भक्त आहे या रीतीने राहिले म्हणजे चोर येणार नाहीत. नम्र झाला भूता, तेने कोंडियेले अनंता. आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. याप्रमाणे गुरुभक्ती केली असता सायुज्य मुक्ती मिळते. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. लाचावले मन लागलीसे गोडी, हे जिवे न सोडी ऐसे झाले. स्वरूपता मुक्ती हा कापुराचा दागिना आहे. त्याची सोयीण्याची आवड असे बापा. त्याची घालण्याची हतोटी माहीत नसली तर अंग जळेल. त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान होऊन पुढे गुरुभक्ती झाली नाही तर सर्व मिळविलेला परमार्थ फुकट जाईल व पाखंडी बनेल. करिता गुरुभक्ती ही शेवटपर्यंत केलीच पाहिजे. तुमची सेवा अखंड व्हावी म्हणजे बस झाले. ज्याला गाठोडे दिले त्याला त्याचे महत्त्व वाटले पाहिजे. त्या भक्तीमध्ये जे ध्यानाने प्राप्त करून घेण्याचे आहे ते सद्गुरूच्या क्षणाच्या दर्शनाने होते. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. या मुक्तीचा परिणाम हा उठला पाहिजे. उद्धवाने ही भक्ती देवाकडून मागून घेतली आहे. मी होऊनी माते येजिजे, हे लक्षण तुम्हासीच साजे. एर बोलच बोलिजे वाचाळापणे. भागवत. याकरिता हरीचा धावा कर व अशा देवाची प्राप्ती करून घे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.